भुसावळला म्हणजेच की माझ्या मावशीच्या गावाला. इथला व्ह्यू ना इतका सुंदर येतोय ना ऋषी. इथं हाऊस बोट आहे म्हणजे आपण केरळला तर नाही आलो. मी अमोलला पूर्ण घर दाखवते. आता आम्ही तयार झालेले कारण की आम्हाला जायचंय मूवीला. गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आता आम्ही चाललो आहोत भुसावळला म्हणजेच की माझ्या मावशीच्या गावाला. पावसाळ्यात ना बाहेरचं वातावरण खूप सुंदर होऊन जातं. म्हणजे आपल्या सिटीत सुद्धा इतकं भारी भारी व्ह्यू बघायला भेटतात ना. आणि आता ना बारीक बारीक पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे. तर आज प्रवासाला ना खूप जास्त मजा येणार आहे. आमच्या सोबत ना अमोल सुद्धा येतोय. अमोल ना सकाळी सकाळी दाढी करून आलेला आहे. आवरून आलो माहितीये का. आणि मी निघायच्या टायमाला इतकी आरडत होती. अंघोळ नाही केली ना पण तरी पण काय केली का. नाही केली ना. दाढी केली, कपडे बदलले, पण अंघोळ नाही केली. तर रस्त्यात ना जामनेरचं शॉप सुद्धा लागतं. तर आता ना आम्ही जामनेरच्या शॉपला आलेलो आहे. या साईडला आपलं जामनेरचं शॉप. जामनेरचं शॉप जेव्हापासून ओपन झालंय ना तेव्हापासून मी फर्स्ट टाइम आलेलो आहे शॉपला. ऋषी तरी येत असतो पण माझं येणंच होत नाही शॉपला. अमोल पण येत असतो. आता आम्ही एका नदीजवळ थांबलेलो आहे आणि इथला व्ह्यू ना इतका सुंदर येतोय ना. नदीमध्ये बोट आहे. अरे त्या नदीमध्ये ना त्या एकदम लास्टला अशी मोठी बोट आहे. घरावाली हे बघ ती तिकडे हाऊस बोट आहे का ऋषी ती. हा हाऊस बोट आहे. आणि आपण ज्या ब्रिज वर आहे ना, या ब्रिजचं नाव काय माहिती का. डान्सिंग ब्रिज. म्हणजे मी भालगावला जातो ना इथून बोटनी. वा. आणि बालगावला कोणती नदी जाते इथून. गिरजा आहे ना. तुमच्या गिरजा नदीचं पात्र तिकडं अमोल, ह्याचं पात्र इकडं. काय संबंध? ऋषी इथं हाऊस बोट आहे म्हणजे आपण केरळला तर नाही आलो. हा असंच काहीतरी वाटतंय मला. तुला उतरून दिलं गाडीत. आता आम्ही आलेलो आहे मावशीच्या घरी. आणि मावशीच्या घरी ना सगळ्यात आधी लावू दिसली मला. माझी पिल्लू दिसली. आता ऋषी ना गाडी लावते त्या साईडला. घरीच आहे. हा मम्मी आली. मम्मी तर म्हणे लावलं पाठव म्हणे. अरे हेडे तसं का. मग मम्मीचं झालं ना माझं बोलणं. जा मम्मीला घेऊन ये तू एकदा. तर आता आहे ना मावशी पण आलेली आहे. तू गाडी चालवती. पिपी पिपी वाजत आली. म्हटलं काहीतरी गोळ आहे. लावण्यावर भरोसा नाहीये. कुठ चालली लावी. वाले आणायला. तर आम्ही ना जेवण करणार आहे कारण की खूप जास्त भूक लागलेली आहे. आणि आज ना वरण बट्टी आणि वांग्याची भाजी खाणार आहे. स्पेशल आहे आमच्याकडचं. वांग्याची भाजी. हा मी म्हटलं वरणच आहे. वरण नाही येड्या. वरण साधं वरण राहतं. ही वांग्याची भाजी राहते. आणि बट्टे आणि वांग खातात. वरण बट्टी खातात, वांग्याची भाजी तोंडी लावतात. फर्स्ट टाइम करणार. हा एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम आहे ना. हे आमचं स्पेशल आहे. खानदेशी स्पेशल जेवण आहे. जेवण झालं त्यानंतर आम्ही डायरेक्ट झोपून राहिलो. मला तर एवढी गार झोप लागली होती ना. ऋषीने मला उठवलंय आणि आता आहे ना स्वतः काहीतरी फोन मध्ये बघत बसलेला. एडिट करतोय वाटतं तो. गेम खेळतोय. अँड गाईज आमचा गेमर आहे ना तयार होतोय मस्त पैकी. फुल ट्रेनिंग चालू आहे गेमरची. आणि काही तुम्ही सुद्धा आपल्या गेमिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पहिल्या व्हिडिओला तर चांगले व्ह्यूज गेले 30,000. आता अजून व्ह्यूज गेले पाहिजे. नाव सांगून द्या तुमच्या चॅनलचं. ऋषियो गेमिंग. सबस्क्राईब करा. अँड गाईज आता आम्ही तयार झालेले आहे कारण की आम्हाला जायचंय मूवीला. आणि आम्ही मूवीसाठी ना जळगावला जाणार आहे. सर्वच तयार झालेले. मावशी काका लावण्य अजून ट्युशनला गेलेली आहे. सो लावण्य पण येते. ती आल्यावर लगेच आम्हाला निघायचंय मूवीला जायसाठी. तोपर्यंत आहे ना मी अमोलला पूर्ण घर दाखवते. एवढं मोठं घर नाही, छोटंसं घर आहे पण तरी पण दाखवते. गच्ची बिच्ची दाखवते तुला मस्त. अमोल चल गच्चीवर. वाव आपल्याला झोपायला किती भारी ना रातचं इथं. झोपायचं का आपण खरंच वरती. पाऊस पण नाही इकडं. शेड पण टाकून दिलेलं आहे. हा का टाकलेलं असेल ते तापतं ना त्याच्यामुळे टाकलेलं वाटतं. चल वरती. हे बघ इथे झाडं लावलेले मस्त छोटे छोटे. अमोल हे झाड कशाच आहे रे. हे वालं लिंबू आहे. लिंबू लिंबू ते तिकडे ते गवतीचे आहे. करायची गवतीच्या खाली आहे ना गवतीच्या. तोडून नेलेली मावशीने. अरे पण चहा करावं लागेल ना. हा आणि रामफळाचं झाड आहे माहिती तुला. इतकी मस्त रामफळ येतं ना याला. आणि पेरूचं झाड आहे गाईज. आम्ही मागच्या वेळेस जेव्हा इथे आलो होतो ना तेव्हा मी ब्लॉग मध्ये पण दाखवलेले. आणि इथे ना आम्ही पेरू खूप जास्त खाल्ले होते. आता सीझन नाहीये. पेरू पण आहे त्याला बारीक 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 बारीक. अरे एवढे एवढे पेरू राहतात त्याला. डायरेक्ट इथून तोडता येतात. ते झाड आता तोडलेलं आहे तरी. किती गोड आहे. लय मस्त पेरू आहे. ते लालवाले पेरू आहे माहितीये. मधून लाल असतात. हे पेरू इतके सुंदर पेरू आणि इतके पेरू राहतात. आपण थकतो पण ते पेरू संपत नाही. इथली गच्ची ना पूर्ण टाक्यांनीच भरलेली आहे. या साईडला 3 टाक्या आहे. या साईडला एक मोठी टाकी आहे. अजून 5वी
येणार आहे ए, वाटतं. तुला माहितीये का पाऊस येतोय थोडा थोडा बघ ना. थोडा थोडा पाऊस येतोय. ए हा, बारीक बारीक पाऊस येतोय आणि ऊन पण आलेलं आहे. इथे ना तुला माहिती का, उन्हात जर पाऊस येत असला ना की कोल्हाकोल्लीचं लग्न लागत असतं. तुला माहिती, कोल्हाकोल्लींचं लग्न लागतं. ते मला काही माहित नाही एवढं. अरे खरंच, तुला नाही माहिती खरं? इथं कोल्हाकोली आपण बघायला जाऊ, चला जेवायला पण जाऊ. नाही, ते सिक्रेटली लग्न करतात ते, तुझ्या सारख्यांना नाही बोलवत. जेवायला गेलो असतं मस्त. आणि खरंच हा, आता पाऊस सुरू झालेला आहे इथं. हा ना, अरे इतकं भारी बाप. वाटतंय मस्त. उन्हात ऊन पाऊस आणि येतोय. एकदम भारी. आता आहे ना, तो रेनबो दिसणार आहे. कुठेतरी दिसेल दिसणार रेनबो. आहे, बघ. आपण शोधू रेनबो. कुठे दिसल? ड्रॉप्स किती सुंदर दिसत आहे पाण्याचे. मस्त व्ह्यू झालेला आहे. हा बाज पण आहे आपल्याला इथं झोपायला. हा, रात्री मस्त. तू वरतीच झोप मग. मस्त हा मस्त पाऊस येईल वरती आणि मी इथं झोपेल. पाऊस नाही येणार कारण की आभाळ बघ ना एकदम क्लिअर आहे. आता थोडा थोडा पाऊस येतोय पण नंतर नाही येणार. इथं ना मला असं वाटतं की पावसाचं जे प्रमाण आहे ना ते कमी आहे. कमी आहे थोडं. कम्पेअर टू आपल्या इकडे छत्रपती संभाजीनगर. पावसाचं प्रमाण आहे ना इकडे कमी आहे थोडं. ए हा, पाऊस जर नसलं तर आपण वरतीच झोपू मस्त. हा, येऊ आपण वरती बसायला तरी येऊ मस्त. रात्री येऊ. आपण मूवी बघून आलो ना, हा. गप्पा वगैरे मारू. गप्पा मारायला वरती येऊ. आता आहे ना, लावण्य पण आलेली ट्युशन वरून. काय danger उडतच scooty आली. चालवती ना पण ती. किती उडतच fast आली ती. ए पापा की परी, पापा की परी, आवरो जल्दी. ते आणि काय आमको. हा, हे आम्हाला जायचंय, चल पटकन. हो, आवडतं तिला कळालंच नाही. आता आमचं लावचं पण आवरलेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे जळगावला जाण्यासाठी. ये मूवी को जाएंगे. आम्ही जळगावला जाण्यासाठी निघालेलो आहे आणि रस्ता आहे ना इतका सुंदर आहे ना, एकदम मस्त व्ह्यू दिसतंय आम्हाला. असं वाटतंय आपण स्पेस मध्ये चाललोय वरती. खूप सुंदर वातावरण झालेलं आहे. कोई मिल मध्ये नाही का ते राकेश रोशन गाडी चालवत असतो हा. आणि ते वीज कडक ती त्याला वाटतं ते UFO आले बाजूनी, तसं वाटतं ते समोर. मस्त झालेलं आहे एकदम वातावरण. तर आता आम्ही थिएटरला आलेलो आहे आणि सर्वांचाच आहे ना इथे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. पावशीन ते पण इथे कधीच नाही आलेले. हा ना, जळगावला कधीच नाही आलेले का? आणि आम्ही पण फर्स्ट टाइम आलेलो आहे. लावण्य तर लय खुश झालेली आहे कारण की लावण्य पण फर्स्ट टाइम आहे. लावण्याला मेन म्हणजे यायचं होतं जळगावला मूवी बघायसाठी. मूवी बघून आम्ही सर्वात आधी जेवायला गेलो होतो कारण की आमचा एक मेंबर ना दुपारी जेवलेला नव्हता म्हणून त्याला खूप जास्त भूक लागलेली होती पण तो आता पण जेवला नाही. आता पोट भर जेवण केलं. काय खाल्लं रे तू? काय खाल्लं नाही, फक्त रायता खाल्ला बस. पण आमचं सिरियसली खूप जास्त पोट भरलेलं आहे. आता इतकी डेंजर झोप येते ना, सर्वांनाच झोप येते. सगळे कसे गुंगले. मूवी कसा होता सांगा, लव कसा होता मूवी? फनी. आम्ही पैसे देऊ वाटलं असतं बोल पण. कॉमेडी होता. तुम्हाला आवडला का पिक्चर? काका थोडे पण हसले नाही. एवढा comedy movie. आ? ते घरी जाऊन जोक आठवतील आणि मग हा. मावशी तरी हसत होती. एक नंबर होती movie. अमोल पण हसत होता. नाही, पहिल्यांदा एवढा भारी पिक्चर वाटला मला. हा. नाही तर मला हसू नये जास्त. आणि माझ्या फेवरेट हिरोचा होता म्हणजे अक्षय कुमारचा मूवी होता, त्यामुळे ना मी तर खूप जास्त एन्जॉय केला. मला खूप मज्जा आली मूवी बघायला. रुसी, तुला आवडला का मूवी? माझा फेवरेट हिरो होता. यस, 10 on 10. आता आलेलो आहे घरी आणि सर्वांनाच अशी झोप येते ना, सगळ्या घरात पळत आहे झोपेसाठी. आता ऋषी ना एकदा गाडी पार्क करून देतोय. इथं गाडी पार्किंगला टेन्शन नाही, मस्त पलीकडं हा, आणि पुढे कोणाच्या गाड्या येत नाही, काही नाही, की टेन्शनच नाही. मस्त मेन म्हणजे शांतता आहे इथं. किती शांतता आहे ना, त्याच्यामुळे झोप लागती. आणि इथं किती थंड वाटतंय जरा मला थोडं. बाहेर ना, बाहेरच झोपायचं मग आपण. हा लाव, इथं खाट टाकली तर इथं पण झोप येईन. ऋषी इथे झोपतो का रस्त्यावर खाट टाकून? काय प्रॉब्लेम नाही. झोपू शकतो. बाहेर उलट भारी वाटतंय ना, थंडगार मस्त. नवीन ठिकाणी ना तर शक्यतो लवकर बाहेर झोप नाही लागत. गच्चीवर लागू शकते. हा, गच्चीवर लागेल. रात्रीला डायरेक्ट झोपून राहिलो होतो. सो आपला ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूयात. होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आणि आजचा ब्लॉग ना थोडा छोटा झालेला आहे, बट नेक्स्ट ब्लॉग ना नक्कीच मोठा आणि अजून इंटरेस्टिंग राहणार आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.